एक प्रश्न विचारणारी विहीर. मित्रांनो, सह्याद्रीच्या डोंगरा रांगामध्ये वसलेलं देवकुंड नावाचं एक छोटस गाव होतं. त्या गावात शेकडो वर्षांपासून एक जुनी दगडी विहीर होती. गावातील प्रत्येक माणूस त्या विहिरीचा आदर करायचा, कारण एक आख्यायिका पिढ्यानपिढ्या सांगितली जायची. ही विहीर आयुष्यात फक्त एकदाच विचारलेल्या एका प्रश्नाचं खरं उत्तर देते, पण त्यासाठी एक अट होती. जो प्रश्न विचारेल त्याला पुन्हा कधीही दुसरा प्रश्न विचारायचा अधिकार मिळणार नाही. म्हणून गावातील लोक आयुष्यभर विचार करत बसायचे की कोणता प्रश्न विचारावा. कुणाला पैशाबद्दल जाणून घ्यायचं होतं, कुणाला प्रेमाबद्दल, कुणाला मृत्यूबद्दल. पण फार थोडे लोक त्या विहिरीसमोर उभे राहायचे. शहरातला एक तरुण पत्रकार आदित्य अशा विचित्र कथांचा शोध घेत फिरायचा. एके दिवशी त्याच्या कानावरती या विहिरीची गोष्ट आली. त्याने ठरवलं की ही अंधश्रद्धा आहे आणि सत्य जगासमोर आणायचं. तो देवकुंड गावात पोहोचला. गावातील लोक त्याच्याकडे संशयाने पाहू लागले. सरपंच म्हणाले, सत्य शोधायला आलास तर स्वागत आहे, पण विहिरीची थट्टा करू नकोस. आदित्य हसला. त्याला वाटलं हे सगळं गावकऱ्यांनी बनवलेलं नाटक आहे. संध्याकाळी गावातील एक 90 वर्षांची आजी त्याला भेटली. त्या म्हणाल्या, बाळा, विहिरीला प्रश्न विचारण्यापूर्वी 1000 वेळा विचार कर, कारण उत्तर बदलत नाही, पण उत्तर ऐकणारा माणूस बदलतो. आदित्य त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. रात्री 12 वाजता तो कॅमेरा घेऊन विहिरीजवळ गेला. चांदणं पडलं होतं. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. त्याने विहिरीत डोकावून मोठ्याने विचारलं, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती आहे? काही क्षण काहीच घडलं नाही. अचानक विहिरीतून मंद आवाज आला, जी चूक तू अजून केलेलीच नाही आहे. आदित्यचा थरकाप उडाला. त्याने पुन्हा विचारायचा प्रयत्न केला, पण विहीर शांत झाली. दुसऱ्या दिवशी त्याने हा आवाज रेकॉर्ड झाला का ते पाहिलं. कॅमेरात विहीर दिसत होती. त्याचा प्रश्नही ऐकू येत होता, पण उत्तर नव्हतं. त्याला वाटलं कदाचित भ्रम झाला असेल. तो गावात फिरू लागला. लोकांच्या आयुष्याचा अभ्यास करू लागला. त्याला जाणवलं की ज्यांनी विहिरीला प्रश्न विचारले होते ते सर्व शांत आणि समाधानी दिसत होते. कुणी श्रीमंत नव्हतं, पण कुणी दुःखीही नव्हतं. तिसऱ्या दिवशी गावातून त्याला फोन आला. एका मोठ्या मीडिया कंपनीने त्याला नोकरीची ऑफर दिली. पगार दुप्पट होता, पण एक अट होती. एक प्रामाणिक शिक्षकावरती खोटा भ्रष्टाचाराचा आरोप करून बनावट स्टिंग ऑपरेशन दाखवायचं होतं. बदल्यात त्याला प्रसिद्धी, पैसा आणि मोठं पद मिळणार होतं. आदित्य काही क्षण विचारात पडला. त्याच वेळी त्याला विहिरीचं उत्तर आठवलं, जी चूक तू अजून केलेलीच नाहीये. त्याने ऑफर नाकारली,
कंपनीच्या मालकाने रागाने फोन ठेवला. काही दिवसांनी देशभर बातमी आली. त्याच कंपनीचा मोठा घोटाळा उघड झाला. खोट्या बातम्या बनवून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी अनेक पत्रकार आणि अधिकारी तुरुंगात गेले. आदित्य शांत बसला. जर त्याने ती नोकरी स्वीकारली असती तर तोही त्यांच्यात असता. त्याला पहिल्यांदाच वाटलं की विहिरीने भविष्य सांगितलं नव्हतं. तिने त्याला योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला भाग पाडलं होतं. त्याने गावात आणखी काही दिवस राहायचं ठरवलं. त्याने गावातील शाळेत जाऊन मुलांशी गप्पा मारल्या. एका मुलाने विचारलं, दादा, शहरातली माणसं आनंदी असतात का? आदित्य उत्तर देऊ शकला नाही. कारण शहरात पैसा होता पण शांतता, झोप नव्हती. गावात पैसा कमी होता पण लोकांच्या चेहऱ्यावरती समाधान होतं. त्याने गावकऱ्यांना विचारलं, तुम्ही सगळे विहिरीवरती इतका विश्वास का ठेवता? सरपंच हसले आणि म्हणाले, आम्ही विहिरीवरती नाही, स्वतःच्या विवेकावरती विश्वास ठेवतो. विहीर फक्त तो जागा करते. काही दिवसांनी आदित्य गाव सोडायला निघाला. जाण्यापूर्वी तो शेवटच्या विहिरीपाशी गेला. त्याने आत डोकावलं आणि ठक्क झाला. विहिरीत पाण्याचा एक थेंबही नव्हता. ती पूर्ण कोरडी होती. त्याने गावकऱ्यांना बोलाविलं पण आजूबाजूला एकही माणूस नव्हता. तो धावत गावात आला. घरं बंद होती. रस्ते ओसाड पडले होते. मंदिराचं दार मोकळकीस आलं होतं. झाडावर वेली चढल्या होत्या. जण अनेक वर्षांपासून तिथे कोणीच राहत नव्हतं. घाबरलेला आदित्य मुख्य रस्त्याकडे धावला. तिथे त्याला एक गंजलेला फलक पडला होता. त्यावर लिहिलं होतं, देवकुंड गाव सन इसवी 1986 मध्ये भूखलसामुळे पूर्णपणे उजाड झालं. आदित्यच्या हातातून कॅमेरा खाली पडला. तो मागे वळून पाहू लागला. जिथे काही वर्षांपूर्वी गाव होतं तिथे आता फक्त एक झाड आणि दगड होते. त्याने कॅमेरा उचलून फुटेज पाहिलं. आश्चर्य म्हणजे त्यात गावकरी, सरपंच, आजी, शाळा सगळं स्पष्ट दिसत होतं. पण शेवटच्या फ्रेम मध्ये विहिरीजवळ फक्त आदित्य एकटाच उभा होता. त्याच्या समोर कोरडी विहीर होती. त्याला रात्री त्या आजींचे शब्द आठवले, उत्तर बदलत नाही, उत्तर ऐकणारा माणूस बदलतो. शहरात परतल्यानंतर आदित्यने ती बातमी कधीच प्रसिद्ध केली नाही. त्याने लोकांना घाबरवणाऱ्या बातम्या सोडल्या आणि सत्यासाठी पत्रकारिता सुरू केली. अनेक वर्षांनी तो स्वतःच पत्रकारितेचा आदर्श बनला. कोणी त्याच्या यशाचं रहस्य विचारलं की तो फक्त एवढंच म्हणायचा, आयुष्यात सर्व उत्तरं शोधू नका, फक्त योग्य प्रश्न विचारायला शिका. आणि त्याच्या टेबलावरती कायम एक छोटासा दगड ठेवलेला असायचा. देवकुंडाच्या त्या रहस्यमयी विहिरीची आठवण म्हणून.
तर मित्रांनो, तुम्हाला ही आजची गोष्ट कशी वाटली ही नक्की मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.